नमस्कार मित्रांनो, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। भारत सरकारची काही शिष्टमंडळ ऑपरेशन सिंधूची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानचा सगळा कारस्थानी चेहरा जगासमोर आणण्यासाठी परदेशात जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे। त्यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर आहेत, अन्य पक्षांचेही नेते आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे। परंतु त्याच वेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की पहलगाम कांड घडल्यानंतर या सगळ्याचा विचार करून भारत सरकारला जी काही कारवाई करायची असेल ती कारवाई करा तुम्ही, आम्ही तुमच्या मागे आहोत असं सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, अन्य सर्व पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागे आहोत। एवढंच कशाला, संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उद्धव ठाकरे हे म्हणाले की आम्ही पंतप्रधानांसोबत सेनादलांच्या मागे आहोत, जे काही कडक कारवाई करायची ती करा। त्यामुळे देश आपल्या सेनादलांच्या मागे आहे, कारण सेनादलांना मोकळीक दिलेली आहे आणि ज्या प्रकारे आपल्या सेनादलांनी पराक्रम केलेला आहे त्याचं कौतुक जगात होते, देशातही होते, त्याबद्दल शंकेचं कारण नाही आहे। पण या गोष्टीबद्दल आता ऑपरेशन सिंधू स्थगित झाल्यानंतर काही जर प्रश्न विचारले तर प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का लोकांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितलं की ही ऑपरेशन सिंधू मोहीम सुरुवात झाल्यावरती आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं की आम्ही अशी मोहीम करणार आहोत, दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ले करणार आहोत आणि मग पाकिस्तानी लष्कराने ठरवावं की आपण आपलं धोरण काय असेल। पण आम्ही त्यांना सांगितलं होतं, म्हणजे जयशंकर यांचं म्हणणं असं की आम्ही पाकिस्तानवरचा हल्ला म्हणजे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांवरती हल्ला केला। पण हे पाकिस्तानला कळवण्याचं कारण काय होतं? मी असं कोणी कधी केलंय? मला आठवते की हुती बंडखोर आहेत येमेनमधले, त्यांच्या विरोधात एक कारवाई अमेरिकेने केली। त्याबाबत एका व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी एक मेसेज दिला की टाकला की अशी कारवाई होणार। त्याच्यावरून त्यांच्या विरोधात संपूर्ण गदारोळ उठला आणि त्यांच्यावरतीच कारवाई झाली। त्यामुळे जयशंकर यांनी हे जे काही सांगितलं त्याच्यामागे काय विचार केला होता की पाकिस्तानला कळवण्याच्या बाबत आपण हल्ला करणं हे सांगायची गरज होती? मला नाही वाटत। आणि राहुल गांधींनी हाच प्रश्न विचारला की हा काय प्रकार आहे म्हणून। हे कधीच घडलं नाही यापूर्वी असं की आपण अमुक ठिकाणी हल्ला करणार आहोत, तमुक ठिकाणी हल्ला करणार आहोत। मग जयशंकर यांचं वाक्य तोडून मोडून वापरण्यात आलं। टेलिव्हिजनवरती बघितले ना आम्ही, ते स्वतः काय बोलले, ते तोडून मोडून काहीच केलेलं नाही। पण बघा कशा प्रकारे प्रश्न एखाद्याने विचारला की त्यालाच टार्गेट करायचं आणि मग भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राहुल गांधींवरती तोंडसुख घेतलं, त्यांच्यावर टीका करण्याची संधीच ते साधत असतात। आणि फडणवीस तर काय, मोदींचं प्रेम संपादन करण्यासाठी जेवढी गांधी घराण्यावरती टीका करता येईल तेवढी करायची, हा भाजप नेत्यांचा एक शॉर्टकट त्यांना वाटतो। ते केलं की झालं की आपल्याला प्रमोशन मिळणार, आपलं शीर्षस्थ नेते खुश होणार, आपल्याला मोदी शाह खुश होतील। फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली की म्हणे राहुल गांधी हे भारतीय सेनेवरती अविश्वास दाखवत आहेत। काय अविश्वास दाखवलाय? वाक्य सांगा त्यांचं, कुठे अविश्वास दाखवलाय? राहुल गांधींनी भारतीय सेने वाटेल ते बडबडायचं। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, पण ते जबाबदारीने बोलत नाही। आता हा मुख्यमंत्र्यांचा विषय नाही आहे। आज मी तुम्हाला सांगतो, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनीही पहलगाम आणि ऑपरेशन सिंधू, विशेषतः ऑपरेशन सिंधूबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यात पहिल्यांदा मी
उल्लेख करतो तो आदित्य ठाकरे यांचा. आदित्य ठाकरे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे विवेचन केले मीडियाशी बोलताना. त्यांनी सांगितलं की पहलगाम कांड जे झालं ते 200 किलोमीटर आत येऊन पहलगाममध्ये हल्ला केला. 200 आणि त्यांनी असं सांगितलं की हे दहशतवादी सापडलेत का म्हणून. अजून सापडले कसे नाहीत आणि हा हल्ला होऊ कशा शकला हे प्रश्न त्यांनी विचारलेत. आणि शिवाय आदित्य ठाकरे यांनी जयशंकर यांच्यावर टीका केली आहे की असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. जयशंकर यांनी असं का सांगितलं की आम्ही हल्ला करणार आहोत, असं का सांगितलं. हा सवाल जो राहुल गांधींनी विचारला तोच ज्याला पर्टिनंट क्वेश्चन म्हणतात तोच भेदक सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. शिवाय ते असंही म्हणाले की आमची मागणी आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची की ऑपरेशन सिंदूरच्या बाबत विशेष अधिवेशन भरवावं आणि त्याच्यावरती सविस्तर आणि सांगोपांग चर्चा व्हावी. आणि केव्हापासूनची चर्चा व्हायला, पहलगाम घटना का घडली आणि तेव्हापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत ही सगळी चर्चा व्हायला पाहिजे असं त्यांचं मत. दुसरं ते असं म्हणाले की जेव्हा ही कारवाई आपण केली त्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला आणि पाकिस्तान आपल्यावरती अटॅक करणार हे आपल्याला याची पूर्वकल्पना असायला हवी होती. आणि ती असताना पूंछमध्ये आणि सीमावर्ती भागामध्ये अनेकांच्या घरांवरती हल्ले झाले आणि अनेकांना घर सोडून जावं लागलं. त्यांना अगोदर पूर्वकल्पना दिली होती का दिली गेली नाही. आणि त्यांचं इव्हॅक्युएशन म्हणजे त्यांना तिथून हलवा करणं त्यांचं हे अगोदर का केलं गेलं नाही. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. आणि ते असंही म्हणाले की तुम्ही तिरंगा यात्रा वगैरे करता पण तिरंगा यात्रा करण्यापेक्षा हा सेशन घ्या आणि त्यावरती सांगोपांग चर्चा घ्या. तिरंगा यात्रा भारतीय जनता पक्षाने ठिकठिकाणी घेतलेली आहे आणि एकनाथ शिंदेसुद्धा आपली देशभक्ती दाखवण्यासाठी म्हणून भाजपच्या तिरंगा यात्रेत गेले, त्यांनी स्वतंत्र तिरंगा यात्रा काढल्या. पण आदित्य ठाकरेंनी आज काय मुद्दा उपस्थित केला ते डायरेक्ट म्हणाले की वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामामध्ये तुम्ही बघा म्हणे वेगवेगळे रस्ते मग ते समृद्धीचे बघा अन्य कुठलेही बघा आणि त्याच्या क्वालिटी बघा तुम्ही आणि त्याच्यावरनं पैसे खाल्ले गेलेले आहेत. ते सगळ्या याच्यात मुंबईच्या आणि आणखी रस्त्यांमध्ये कंत्राटांमध्ये डायरेक्ट त्याने आरोप केला आदित्य ठाकरेने. आणि माझं म्हणणं असं आहे की तिरंगा यात्रा करून भारत माता की जय जे म्हणतात त्यांना हे माहिती आहे का की एकही पैसा न खाणं, भ्रष्टाचार न करणं ही देशभक्तीच आहे. मी हवा तेवढा पैसा खायचा आणि भारत माता की जय म्हणायची. यामुळे लोक फसणार नाही. तुम्ही मुळात भ्रष्टाचारी आहात, तुम्ही पैसे खाताय मुळात आणि तुम्ही आम्हाला देशभक्ती काय आहे हे शिकवू नका. राहुल गांधींच्या आजी आणि राहुल गांधीचे वडील हे देशासाठी त्यांचं बलिदान झालेलं आहे. त्यांना देशभक्ती कोणी सांगू नका. फडणवीस वगैरे सांगायची गरजच नाही. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि ते असं म्हणाले की कुठे रेल्वे तिकिटावर मोदींचे फोटो छापायचे, मग बॅनर्स ठिकठिकाणी लावायची आणि उघडपणे या सेनादलांच्या पराक्रमांचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करायचा हे चालू आहे सध्या. मी तुम्हाला सांगतो ही कारवाई आपली चालू असताना मुंबई सिद्धिविनायकाच्या इथे सुद्धा काही भाजपवाले हिंदुत्ववादी जमून त्यांनी तिथे अशी आरती केली आणि तिची प्रसिद्धी केली. म्हणजे देशासाठी आपण ती आरती करतोय असं दाखवून हे व्यवस्थित राजकारण करतायत. ते नाक्यावरती बॅनर्स आणि पोस्टर्स लावून हा पराक्रम हा आपणच केला आहे असं दाखवायचा प्रयत्न चालू आहे. हा सेनादलांचा मुख्यतः पराक्रम आहे. सेनादलांना मोकळीक दिली होती सरकारने आणि सेनादलांनी हा पराक्रम केलेला आहे. आणि चुकीची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. पहिली चुकीची जबाबदारी पहलगाम हत्याकांड कशामुळे घडू शकलं
तिथे कोणीही सुरक्षा दलांचं कोणीच नव्हतं तिथे. ही गृहमंत्र्यांची जबाबदारी होती, संरक्षण मंत्रालयाची सुद्धा जबाबदारी होती, पंतप्रधानांची होती. कारण काय, जम्मू काश्मीर जवळजवळ लष्कराच्याच ताब्यात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भेदक प्रश्न विचारले, अचूक मांडणी केलेली आहे अतिशय, आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करावं लागेल. असेच प्रश्न मांडले पाहिजेत, सरकारला जाब विचारला पाहिजे. आणि असेच प्रश्न आता अमित ठाकरे यांनी सुद्धा याच्याबद्दल चांगल्या प्रकारे एक पत्र लिहिले मोदींना. त्याकडे वळण्यापूर्वी एक मुद्दा राहिला, तो सांगतो की आदित्य ठाकरे असं म्हणाले की ओसामा बिन लादेनला ज्यावेळी पाकिस्तान दडलेला होता, त्या पाकिस्तानला, लष्कराला, पाकिस्तान सरकार काहीही कळू न देता अमेरिकेने तिथे जाऊन त्याचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तानमधल्या दहशतवाद्या टोळ्या उद्ध्वस्त करताना, पाकिस्तानवरती हल्ला करताना पाकिस्तानला याची पूर्वकल्पना द्यायची काय गरज होती जयशंकर यांनी. त्यामुळे जयशंकर यांना प्रश्न विचारलेच पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. पण प्रश्न विचारले की तुम्ही देशद्रोही असं म्हणायचं, अशी यांची पद्धत आहे. संपूर्ण मीडियाच्या माध्यमांना असा युद्धज्वर त्यांनी वाढवला, आणि युद्धज्वर वाढवताना तुमच्या ज्या चुका झाल्या आहेत त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं, ही स्ट्रॅटेजी आहे. ज्या गद्दारांना किंवा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्यांना आता सरकारने ताब्यात घेतले, ती चांगली गोष्ट आहे, योग्य गोष्ट आहे, यात काहीही शंका नाही. याबद्दल कोणी काही प्रश्न विचारत नाही तुम्हाला. परंतु त्याचवेळी हेही खरं आहे की ज्या काही आपल्या चुका झाल्या, ज्या काही त्रुटी झालेल्या आहेत, त्याचाही विचार केला पाहिजे. आणि मग तुम्ही जेव्हा सांगता की अमुक गद्दाराला पकडलं, तमुक गद्दाराला पकडलं, त्या आजच जी एक महत्त्वाची बातमी आहे ती मीडिया एवढी जास्त फोकस करत नाही आहे. हे गोदी मीडियाची करामत बघा. विजय शहा जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत, त्यांनी अतिशय वाईट विधान कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा उच्चार स्वामी करणार नाही. मग माफी मागितली, ती कशी बशी माफी मागितली. आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना झापलेलं आहे आणि SIT नेमण्याचा सल्ला दिला आहे. खरं म्हणजे त्यांना गचांडी द्यायला पाहिजे होती मंत्रिमंडळात, काढून टाकायला पाहिजे होतं मंत्रिमंडळातनं, पण तसं झालं नाही. उलट तुम्हाला सांगतो, काँग्रेसनी जेव्हा वडेट्टीवार यांनी पहलगाम जेव्हा कांड घडलं, तेव्हा दहशतवाद्यांनी धर्म विचारला अशी माहिती सगळीकडे आल्यावरती वडेट्टीवार म्हणाले, जे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आहेत, ते म्हणाले की दहशतवाद्यांनी एवढा वेळ कुठे असतो धर्म विचारायला, ते आपले काम करून मोकळे होतात. हे अतिशय चुकीचं वक्तव्य होतं. मी ताबडतोब प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सगळ्या राज्यात, देशात गदारोळ झाला. आणि मग राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की पहलगाम असेल किंवा त्यानंतर अगदी कुठलंही ऑपरेशन सिंधू, याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही, आम्ही दोघं काय ते बोलू. मग काँग्रेसनी केली ना आपल्या लोकांवरती कारवाई. पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री काय म्हणाले, त्यांनी काही विजय शहानं काढून टाकायला पाहिजे होतं, ते काढलं नाही. FIR सुद्धा त्यांच्यावरती नोंदवण्यासाठी कोर्टाला सांगायला लागलं. पण ते म्हणाले की काँग्रेसने नाही का अमुक केलं, काँग्रेसने तमुक केलं, काँग्रेसच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे. याच्यात काही अर्थ नाही. तुम्ही आज काय प्रश्न आहे, तुम्ही काय कारवाई सांगा ना, काँग्रेसचं मग बघता येईल ना. आणि काँग्रेसवर आम्ही टीका करतोच, काँग्रेसचं चुकलं तर. वडेट्टीवार तर पहिल्यांदा मी टीका केली होती सगळ्या महाराष्ट्रात, तुमच्या लक्षात असेल. पहिल्यांदा मी पोस्ट लिहिली होती, त्याच्यावर बोललो होतो, त्यांच्यावर याच्या अगोदर सुद्धा बोललो होतो, नाना पटोलेंवरती बोललो होतो. पण आज प्रश्न आहे तो भाजपचा. मग विजय शहा यांची जी बातमी आहे ती फारशी हायलाईट झाली नाही. मग अमुक गद्दाराला अटक, तमुक गद्दाराला अटक, ते चांगलीच गोष्ट आहे, केंद्र सरकारने चांगली गोष्ट केली. पण मग याचं काय, विजय शहा यांचं काय, ती बातमी मागे पडली. या लोकांची पद्धत अशी आहे की आपली चूक, आपले दोष, आपल्या त्रुटी जर समोर आल्या
तर त्या जास्त ठळकपणे मीडियामधनं पेश होऊ नयेत, त्याच्याऐवजी दुसराच काहीतरी एक पुढे करायच्या गोष्टी आणि याच्यावरती ह्या गोष्टींवरती पांघरून टाकणं किंवा ह्या मागे सारणं ही भाजपची स्ट्रॅटेजी हे लक्षात घ्या. आता हा आदित्य ठाकरेचा विषय झाला. आता विषय येतो अमित ठाकरे यांचा. अमित ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ते काही वर्ष मनसेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या भाषणावरती, त्यांच्या बोलण्यावरती सातत्याने टीका होत आलेली आहे. पण यावेळी मी तुम्हाला सांगतो की अमित ठाकरे यांनी अतिशय योग्य शब्दामध्ये मोदीजींना पत्र लिहून काही गोष्टी नमूद केल्या, त्यात चांगल्या प्रकारे प्रभावीपणे मांडणी केलेली आहे आणि त्याबद्दल अमित ठाकरे यांचं अभिनंदन करतो. अमित ठाकरे काय म्हणतात की मोदीजी आपल्या नेतृत्वाखाली देशाने महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर पण आवश्यक निर्णय आपण घेतले, ते देशहितासाठी चांगले. त्यांनी कौतुकही केले आणि मग ऑपरेशन सिंधूबद्दल सैनिकांचं कौतुक केलेले त्यांनी असं म्हटले. सैनिकांचं कौतुक केले अमित ठाकरे. पुढे ते म्हणतात, आज देशात घरातून, चौकातून, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जातोय. त्यांच्याकडे प्रेमाने, गर्वाने पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. का संभ्रम आहे? अमित ठाकरे असं म्हणतात की ही परिस्थिती विजयाची नसून सीज फायर, युद्धविराम आहे. आणि हे अमित ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे. कारण मोदीजी स्वतः म्हणाले की ऑपरेशन सिंधू स्थगित केलेले, थांबवलेलं नाही आहे. पुन्हा शहाणपणा केला तर पुन्हा तुम्हाला चोप देऊ, ही आपली भूमिका आहे. म्हणजे हा युद्धविराम आहे. आणि म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. बघा, ह्याच्यामध्ये काही जवानांचा, आपल्या जवानांचा, जवान मारले गेलेले आहेत, शहीद झालेले, देशासाठी त्यांनी बलिदान केलेले आहे. त्यामुळे अशा वेळी जल्लोष करणं, विजयोत्सव करणं हे योग्य नाही असं अमित ठाकरे यांचं मत आहे. त्यांच्या या विचारांमध्ये, लेखनामध्ये, मांडणीमध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी दिसायला लागली आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. ते म्हणतात की या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य हे योग्य आहे. मी तुम्हाला सांगतो, या सैनिकांचा जो पराक्रम हा, या विजयगाथा यासंबंधी उद्या कोणी डॉक्युमेंटरीज केले, पुस्तकं लिहिली किंवा नेमका कशा प्रकारचा पराक्रम केला हे तपशील असं कोणी भाषणातनं सांगितलं तर तरुणांना प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांना वाटेल की अरे आपण देशासाठी त्याग करावा, आपण सैन्यात जाऊ, अशी प्रेरणा मिळू शकेल. हे अमित ठाकरे योग्य बोलले. पण सध्या काही ठिकाणी विजय यात्रा ज्याच काढल्या जात आहेत, आनंददर्शक आंदोलन असा शब्द वापरले, ते समर्पक वाटत नाही. आणि ते म्हणतात की शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि म्हणून बलिदानाच्या पार्श्वभूमीवर आपण अधिक संवेदनशील राहिलं पाहिजे. कारण काही जणांच्या, बघा आता पहलगाम कांड घडून खूप काळ झाला नाही आहे, त्या ज्यांचा बळी गेला त्यात 26 लोकांचा, त्यांची कुटुंबीय शोकात येत आता. त्यांना बरं वाटलं की आपण वचपा काढलाय त्याचा, पण तरीसुद्धा त्यांच्या जवळ जीवाभावाचे लोक गेलेत, त्यामुळे ते शोकाकुल अवस्थेत आहे. जे सैनिक यामध्ये शहीद झालेत काही या ऑपरेशन सिंधूच्या याच्यामध्ये, तेही अतिशय त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत. अशा वेळी अशा गोष्टी जल्लोष करू नये, उत्सव साजरा करू नये असं म्हणणं आहे. कोणाचं आहे? ते अमित ठाकरेचं. आणि ते म्हणतात पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला ज्यात 26 जणांनी जीव गमावला हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच काही जनभाव आहे. आता निर्णायक कारवाई म्हणजे काय की बघा, हाफिज सईदला ठार मारणं, एका दहशतवादी मेलेला आहे तिथे पाकिस्तानमध्ये,
आता तो कशा पद्धतीने त्याला अज्ञात इसमाने मारला आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे, तो काय मारला गेला तो. पण अन्य दहशतवादी आहेत. हाफिज सईद हा जो आहे त्याला नजर कैदेत आहे किंवा कुठेतरी ठेवलं आहे, त्याला सोडा असं तिथे मागणी चालली आता पाकिस्तानमध्ये. त्यामुळे हे दहशतवादी जे अनेक जण मोकाट आहेत त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे, तोपर्यंत आपली कारवाई संपणार नाही. आणि पाकिस्तानमधल्या लष्कराचा पूर्णपणे या कारवायांना ISI आणि यांच्या कारवायांना सपोर्ट, कारण अनेक दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला मंत्री होते, खासदार होते, पाकिस्तानचे लष्करी अधिकारी होते, पोलीस अधिकारी होते. त्यामुळे ही कारवाई अजून निर्णायक अवस्थेला यायची आहे हे अमित ठाकरे म्हणतात ती योग्यच आहे. आणि ते म्हणतात की अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण केली पाहिजे. चांगले शब्द वापरले. हे ड्राफ्टिंगही खूप चांगलं आहे, मसुदा चांगला आहे. आणि अमित ठाकरे यांचा तो स्वतःचा आहे किंवा कोणाचं सहाय्य घेतलं असेल पण चांगली गोष्ट आहे. आणि त्याबद्दल अशाच पद्धतीने त्यांनी प्रभावीपणे व्यक्त झाले पाहिजे. ते पुढे असं म्हणतात, अनेक वेळा अशाच संधीमध्ये पाकिस्तानने आपल्याला दगाफटका केलेला आहे. आणि दगाफटका आपल्याला कसा झाला बघा. शस्त्रसंधी करार करणं, शरणागती पटकवणं, त्यानंतर पुन्हा कुरापती करणं हे पाकिस्तानने सदैव चालू ठेवलेलं आहे. हा आपला पूर्व इतिहास आहे. तुम्हाला आठवत असेल वाजपेयींच्या काळात सीमेपाशी सैन्याची जमवाजमव झाली होती. मग उभयतांमध्ये काही तडजोड झाली आणि आता काही काय म्हणतात सीमा नियंत्रण रेषेच्या पलीकडे काहीतरी कुरापत करणं हे थांबवलं जाईल असं आश्वासन पाकिस्तानने दिलं. पण पाकिस्तान हा खोटारडा आणि नालायक देश आहे. विषय म्हणजे सर्वसामान्य माणसं नाही, ते लोक सत्ताधारी जे आहेत तिथलं संपूर्ण जी व्यवस्था आहे ती नालायक आहे. आणि त्या नालायकांना अमेरिकेचं सहाय्य आहे. IMFने दिलं ना परत मदत. त्यानं एक हप्ता दिला, दुसरा हप्ता दिला आणि आता भविष्यात पुन्हा अजून काही करोडो रुपयांचा हप्ता कर्जाचा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि अमेरिकेच्या सगळ्यात व्होटिंग राईट्स अमेरिकेचं जास्त आहे. सगळ्यात जास्त बहुमत IMFमध्ये व्होटिंग राईट्स असतात जे. त्यामुळे अमेरिकेचं IMFवरती वर्चस्व आहे पूर्ण. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमित ठाकरे मोदीजींना म्हणतात, मोदीजी आपल्याकडून आजही देशवासीयांना हा विश्वास आहे की आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. म्हणून युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल. अशा प्रकारच्या भावना अमित ठाकरे यांनी व्यक्त केल्या. अतिशय चांगल्या प्रकारे ते व्यक्त झालेले आहेत. कारण त्यांना हे माहिती आहे अमित ठाकरेंना किंवा राज ठाकरेंना की एक जरी वाक्य असं असेल तर लगेच देशद्रोही म्हणून ठरवतात इथे. आता मी तुम्हाला सांगतो की अमित ठाकरे, आदित्य ठाकरे चांगलेच बोलले आहेत, तरुण नेते आहेत आणि तरुणांनी जास्त व्यक्त झाले पाहिजे. तरुणांनी जास्त राजकारणात सक्रिय असलं पाहिजे. वेगवेगळ्या आघाड्यांवरती सक्रिय असलं पाहिजे आणि शिवाय अभ्यास पूर्णपणे व्यक्त झाला पाहिजे. काहीतरी बोलायचं उगाच उचलली जीभ लावली टाळायला असं असता कामा. पण बघा अमित ठाकरे असं बोलल्याबरोबर गिरीश महाजन काय म्हणाले की हे काय मी बालिश आहे हे सगळं, याला काय अर्थ नाही आहे वगैरे. म्हणजे अमित ठाकरेंची टवाळी करणं हे गिरीश महाजनांनी केलं. आता गिरीश महाजन हे अर्थातच देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे. फडणवीस राज ठाकरेंना थेटपणे दुखावेल असे स्टेटमेंट करत नाहीत. आता अगदीच जर जास्त झालं तर ते करतात, कारण त्यालाही ते पोस्टरिंगच असतात, सगळं पोस्टरिंग घ्यायला लागतं. जरी महायुतीच्या जवळचा पक्ष बदसे आहे अशी आत्तापर्यंतची स्थिती होती. आता मात्र कुंभमेळ्यावरती राज ठाकरेंनी टीका केली, अनेक गोष्टींवर टीका केली आणि आता अमित ठाकरे सुद्धा टीका करतात. पण टीका या लोकांना सहन होत नाही. बावनकुळेंनी सुद्धा मग लगेच टीका केली. हा बावनकुळे तर म्हणाले होते तिकडे जाऊन
पाकिस्तानामध्ये जाऊन नक्षलवाद्यांचा सामना केला, आपण धूळ चालली. आता नक्षलवादी आहेत का तिकडे, असे बावनकुळे म्हणाले. हे बावनकुळे तर काय वाटेल ते बोलत असतात, तेव्हा त्यांना फारसं गंभीरपणे घेण्याचं कारण नाही. पण याने एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यावर भले टीका करा तुम्ही, किंवा कोणावर, राहुल गांधींवर टीका करा. आशिष शेलार तर आहेतच. आशिष शेलारांनी सुद्धा लगेच तलवार परसतातच लगेच. पण आशिष शेलारांना मनसेचेच नेते संदीप देशपांडे झोलर असं म्हणाले होते, आणि जेव्हा त्यांना मदत असते तेव्हा ते आमच्याकडे येतात, असे ते स्वार्थी नेते आहेत असं सभेमध्येच बोलले होते संदीप देशपांडे. आता संदीप देशपांडेंचे लक्षात असेल, मनसेमधल्या काही नेत्यांना वाटत असेल की आपण भाजपशी समझोता करावा, भाजपच्या महायुतीत जावं, कारण तिथे सत्ता आहे असं काही जणांना वाटू शकतं. पण त्याच नेत्यांपैकी काही जणांनी आशिष शेलार यांच्याबद्दल काय बोलले होते ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्हाला हे सांगतो की जे अनेक जे लष्करातले नेतेसुद्धा जे आहेत, उदाहरणार्थ लेफ्टनंट जनरल H.N. पनाग म्हणून, त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटले बघा, की पाकिस्तान आणि भारत तांत्रिकदृष्ट्या जवळजवळ समान पातळीवर भारताशी जवळजवळ बरोबरी करेल एवढा पाकिस्तान आहे संरक्षणामध्ये. तेव्हा ज्याच्यावरती आपल्याला चढाई करायची आहे त्याची ताकद कशात आहे त्याचंही आपण बघितलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये काहीच दम नाही, पाकिस्तानमध्ये काही अर्थ नाही, पाकिस्तान नालायक निरक्षर लोकांचा देश आहे असं म्हणून चालणार नाही. पाकिस्तानच्या लष्कराची ताकद कशात आहे, केवढी आहे, हे आता आपले निवृत्त लष्करी अधिकारी सांगतात. म्हणून काय केलं पाहिजे, आपण आपलं लष्करावरती जो आपण खर्च करतो संरक्षण खात्यावरती, त्याचं बजेट GDPचे जे 2% ते दुप्पट केलं पाहिजे, 4% केलं पाहिजे असं हे लष्करी अधिकारी म्हणतात. रिबेरोसारखे अधिकारी काय म्हणतात, रिबेरोंनी असं म्हटलं आहे, त्यांनी सैन्याचं अभिनंदन वगैरे सगळं केलेलंच आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की या जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम सगळं झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधली विशेषतः खोऱ्यामधली मुस्लिम लोक जे संपूर्णपणे दहशतवाद्यांच्या विरोधात होते, हा क्षण लक्षात घेऊन आपण त्या लोकांना, स्थानिक लोकांना बरोबर घेतलं पाहिजे. जेवढं त्यांना विश्वासात घेऊ आणि जेवढं त्यांना राजकीय प्रवाहामध्ये, सामाजिक प्रवाहात सामील करून घेऊ, तेवढा आपला जे आतंकी हमले असतील ते कमी होतील. आज जम्मू काश्मीरमध्ये जे स्थानिक ज्या काही पाकिस्तानांना मिळालेल्या किंवा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या प्रवृत्ती आहेत, त्या जर ठेचायच्या असतील तर स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करावा लागेल. हे स्वतः रिबेरो म्हणतात. ते म्हणतात की आपल्या मीडियामधून नुसता युद्धज्वर जो फुगवला जात होता त्याच्याऐवजी हे काम केलं पाहिजे आपण. आणि जोपर्यंत आपण स्थानिक जनतेचा विश्वास संपादन करत नाही, आणि आत्ता त्यांनी स्वतः बंद पाळले, मोर्चे काढले तिकडच्या स्थानिक जनतेने, ज्यांच्या हत्या झाल्या किंवा जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना मदत सगळी तिकडच्या घोडेस्वारांनी केली, पर्यटन क्षेत्रातल्या लोकांनी केली. हा क्षण विचार घेऊन आपण याचा फायदा घेतला पाहिजे. आणि त्याचवेळी जसं आदित्य ठाकरे म्हणाले की आपली बाजू इतकी भक्कम आहे, अशा वेळी जे जगातले 73 देशांना आदित्य ठाकरे म्हणाले की नरेंद्र मोदींनी भेट दिली, किती देश आपल्या मागे ठामपणे उभे राहिले, फार नाही राहिले. काही देशांनी मोदीजींचं गुणगान केलं, त्यांना पुरस्कार दिले, पण ते देश आपल्या मागे राहिले का नाही राहिले. अमेरिकेशी ट्रम्प यांच्याशी मिठी मारली मोदीजींनी, पण IMFमध्ये पाकिस्तानला ट्रम्प यांनी मदत केली, आणि भारत आणि पाकिस्तानला समपातळीवरती त्यांनी ठेवलं. दोघांची तुलना अशी केली की दोघंही एकाच पातळीचे देश आहेत जणू, आणि मी शस्त्रसंधी करायला लावला असं त्यांनी सांगितलं. पुन्हा सांगितलं, आपण खुलासा केला तरी. मग आपण ज्या राजनैतिक डिप्लोमसीमध्ये, आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीमध्ये कमी पडतोय का कुठे, हे पाहिलं पाहिजे.
आदित्य ठाकरेंनी याच्याकडे निर्देश केला. रिबेरोंनी दुसरे काही मुद्दे सांगितले. निवृत्त लष्करी अधिकारी आणखीन काही सांगतायत. हा आपल्या देशाच्या प्रेमातून हे लोक हे बोलत आहेत. अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रिबेरो असतील, निवृत्त लष्करी अधिकारी राहुल गांधी असतील, हे देशभक्त आहेत सगळे. त्यामुळे याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने करू नये. देशावर प्रेम फक्त त्यांचं आहे आणि इतरांचं नाही असं समजून त्यांनी चालू नये. आणि कारगिलच्या वेळी सुद्धा त्यांनी याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. कारगिलमध्ये सुद्धा बेफिकिरी झाली होती आपली आणि त्यामुळे घुसखोरी होऊ शकली. आणि मग आपण त्यांना तिकडनं परतवून लावलं ते सगळं आक्रमण, घुसखोरी. पण पहिल्यांदा ते घुसले ना. त्यामुळे हे स्वीकार केलं पाहिजे की आपली कुठेतरी चूक झाली, आपली त्रुटी राहिली. आणि याच्याकडे कोणी बोट दाखवलं की त्यालाच टार्गेट करायचं. मग राहुल गांधी असोत, अमित ठाकरे असो, आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असोत, कोणी असो किंवा शरद पवार असो, त्यांना टार्गेट करायचं ही पद्धतच मुळात चुकीची आहे. आणि म्हणून आज आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या तरुणांनी हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. टवाळी करणं सोपं आहे, ते कोणी करू शकतं. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. सबस्क्राईब करा चॅनल, बेल आयकनचं बटन दाबून. धन्यवाद.